नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। शुभ सकाळ सगळ्यांना। आपण कोल्हापूरमधून प्रवास करत इचलकरंजीला आलेलो आहे आणि राधाकृष्ण चौक आहे, ज्या ठिकाणी कापड मार्केट आहे आणि स्टॉकीज पण आहे। तर या चौकामध्ये स्वामी सांबार म्हणून चालू झालेला आहे। गेली 2 वर्ष त्यांचा हा प्रवास आहे आणि त्यांनी आता फ्रँचायझी सुद्धा देत आहेत। 2-3 ठिकाणी ओपन सुद्धा झालेले आहेत। स्वस्त आणि मस्त अशा फ्रँचायझी त्यांनी असं सांगितलेलं आहे, 2.5 लाखापासून चालू होणाऱ्या। आणि सांबारवर त्यांनी जास्त भर दिलेला आहे। ते स्वतः कर्नाटकमध्ये शिकलेले आहेत, त्याच ठिकाणी करत होते। चला तुम्ही येताय माझ्याबरोबर। हे आउटलेट तुम्ही बघू शकता की छान एकदम सोबर छोट्याशा गाळ्यामध्ये अगदी कमी खर्चामध्ये बसवलेलं आहे। जे प्रोसेस सांगायचं आहे, जे आम्ही ट्रेनिंगसाठी आणि जे अदर आउटलेट्समध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, सांबार बनवण्यासाठी त्यांना जेवढं इझी होईल, ऑथेंटिक प्रोसेस तर आहेच, पण जेवढं इझी होईल तेवढं इझी आम्ही करायला ट्राय केलेलं आहे। सो आम्हाला एव्हरीडे एवढं 10 to 15 लिटर्स फर्स्ट राऊंड आमचं म्हणजे राऊंड्स बाय राऊंड्स असते। म्हणजे रिक्वायरमेंट जेवढं असेल, कस्टमर्स जेवढे आहेत त्यानुसार आम्ही सांबार बनवत जातो। सांबार पॅकेट्स आहेत आमच्याकडे, 3 व्हरायटीज ऑफ पॅकेट्स आहेत एका सांबारला आम्ही। तर यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि ड्रमस्टिक्स, हे कुकुंबर असते, ओके, दुधी भोपळा असते। प्रोसेस आहे, ते प्रोसेस आता चालू करायचं आहे। सो इमिडिएट आम्ही एंटायर व्हेजिटेबल जे फर्स्ट राऊंडला जाते हे सगळं आम्ही फोडणीमध्ये घालतो। सो याला एक 2-3 मिनिट्स मिनिमम फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय मीन्स व्यवस्थित त्याचं परकायचं आहे। क्लायमेट असते ना, क्लायमेटच्या अनुसार काय यूज करावं लागेल। हां, सर आता जेन्युइन तुम्हाला फूड पाहिजे म्हणजे ऑब्वियसली टेम्परेचर चेंज होत असते। हां, आता समर आहे सर, 40 डिग्री प्लस चालले। सो सँडविच हे वगैरे डिफरंट, बट जे साऊथ इंडियन इडली डोसा वगैरे आहे त्याला फर्मेंटेशन लेवल असते, फर्मेंटेशन आवर्स असतात। हां, ते मेंटेन करावं लागते सर। सो 3-4 टाइप्स ऑफ मिरची, कर्नाटका आणि गुंटूर म्हणा, बॅडगी। सो आता पाणी घालायचं सर। टोमॅटो आम्ही फ्राय करत नाही, सो त्याचे रिझन्स भरपूर आहेत। सो टोमॅटोला आम्ही नंतर ॲड करून घेतो। सो हे फर्स्ट प्रोसेस आहे, जे आम्ही व्हेजिटेबल बॉईल करून घेतो। जेवढं होईल तेवढं व्हेजिटेबल बॉईल झालं ना सर, तो बेटर आहे। तो प्रत्येक जे मटेरियल आहे सर, प्रत्येक मेनू आहे त्याला आम्ही एक मेजर फिक्स केलेलं आहे। ते मेजर सोडून आम्ही काही करत नाही। सो ह्या येस पाण्यात म्हणजे सर डायरेक्टली जर यूज केलो तर त्याला सोडवायला त्याचे छोटे छोटे बबल्स बनतात ना। सो त्याच्या आधीच आपण हे प्रोसेस करून घेतो की तेवढं परफेक्ट वॉटर मेजर करून त्याच इक्विपमेंटमध्ये त्याला एक छोटासा विस्क, असे 2-3 प्रकारचे विस्क देतो आम्ही। बिकॉज हे एक छोट्या कामासाठी, एक मोठ्या कामासाठी। सो त्याचं समोरचं पण तसं प्रॉपर यूज करून घ्यायला पाहिजे। आम्ही सगळं त्यांना प्रत्येक गोष्टी त्यांना ट्रेनिंगमध्ये इन्फॉर्म करतो आणि असंच जे प्रोसेस शिकवलेलं आहे तेच प्रोसेस त्यांनी यूज केलं तरच बेटर आहे। नाही तर काय करतात बाबा, ह्याच्यापेक्षा सोपं काय तर करायला जातो असं बघतात, पण त्याचे खूप ड्रॉबॅक्स असतात। सो ह्याला इमिडिएट टाकून नाही चालणार, स्लोली असं। हां, फास्ट जरी टाकला त्याला असं फर्स्ट आल्याला आम्ही सर डाळ करून घेतो। सो डाळ महत्त्वाचा आहे सांबारसाठी। शेवगा म्हणा, हे ते आम्ही प्रत्येक व्हेजिटेबलचं फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरवायला ट्राय करतो। सो नंतर याला आम्ही परफेक्ट ढवळून घ्यायचं असते, कारण ते ऑलरेडी स्मॅश झालेलं आहे। एवढं कोथिंबीर टाकतो, फुल बॉईल करायचं, फुल बॉईल। ह्याला आता मिनिमम 15 to 20 मिनिट्स हाय फ्लेममध्ये ठेवायचं आहे, नंतर स्लो फ्लेममध्ये हाफ एन आवर ठेवायचं।
सर युजली काय करतो आम्ही फ्रँचायझीसाठी प्लेट्स आणि इक्विपमेंट्स वगैरे डिफरंट आहेत. जे ऑथेंटिक प्रोसेस आहे ते प्रोसेस मी फॉलो करत आलो. त्याला अशा प्रकारे कशाचं असतं हे? सर हे इडली राईस असते. म्हणजे मल्टिपल लोक डिफरंट असतात, पण आम्ही सगळे इम्पोर्टेड म्हणजे जे साऊथला राईस यूज करतात, साऊथला जे डाळ यूज करतात, 2-3 प्रकाराचे आम्ही डाळ यूज करतो. प्रत्येक सिनॅरिओ वेगवेगळं असतं सर. आता काय होते, उन्हाळ्यात काही डाळ भिजतात पण ते फुगत नाही. तो याला आम्ही ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. आता त्याला हाय फ्लेम ठेवून 10 to 15 मिनिट्स आम्ही रेडी करून घ्यायचं आहे. व्हरायटी मीन्स तट्टे इडली पण आहे, स्पेशल तट्टे इडली आहे. सर हे माझे मदर आहे. सो स्टार्टिंग फर्स्ट डेपासून आमचं फॅमिली ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट दिले. छोटासा मोटिवेशन मिळालं की सर डॅडींचं सपोर्ट आहे. माझा ब्रदर फर्स्ट डेपासून, माझी सिस्टर म्हणा, इथलं घरचं फॅमिली आहे आणि खूप साथ दिलेला आहे. काही लोक साऊथपासून येतात ना, त्यांना बिलीव्ह होत नाही की ही इडली तुम्ही 10 रुपीजला कसं देत आहे. प्युअर ओरिजिनल उडीद डाळाचं आमचं वडा असते. सर हे तट्टे इडली रेग्युलर आहे. तूप आणि आमची चटणी वगैरे ॲड ऑन करतो. सो पूर्णपणे तुपाने ह्याला रेडी करतो आणि ओन्ली 40 रुपीजमध्ये आम्ही हे देतो. सो आता साऊथला कम्पेअर केला तुम्ही 150 रुपीजपर्यंत ओरिजिनल तट्टे इडली याची प्राईस जाते. तुप्पा कुठं येतो कुठं गरम्या कुठं. सो त्याला पूर्ण जेवढं तूप असेल ना सर तेवढं त्यात स्पेशल तट्टे इडलीला मजा आहे. बिकॉज याच्यासोबत एक क्रिस्पी वडा घ्या. ही सगळ्यात बेस्ट इडली आहे आणि आपण ही ह्या स्वादिष्ट इडली, सांबार तर खूप एक नंबर आहे आणि चटणीही मस्त आहे. पार्सल घेऊन चाललो आहे आत्ता मी एक प्लेट खाऊन. सगळ्यात जबरदस्त इडली, स्वामीज इडली. इडली फार चांगली म्हणजे फारच चांगली आहे. मी रोज नाश्त्यासाठी इथंच येत असतो. माझं नाव सूरज स्वामी, स्वामीच सांबार इचलकरंजी ह्या हॉटेलचं ओनर आहे मी. आणि सुरुवात म्हणजे आम्ही जे काही ट्रेनिंग आमचं जे जर्नी चालू झालं पूर्णपणे साऊथ इंडियन स्टाईलचं जे हॉटेल्स आहेत त्यामध्ये आम्ही ट्रेनिंग घेऊन तिथून आम्ही पूर्णपणे चालू केलो. आम्ही फोकस करत आहोत की मिनिमलिस्टिक अमाऊंटमध्ये तो एक मॅक्सिमम आणि अर्लिएस्ट ROIमध्ये तो माणूस बिझनेस करावा. इन शॉर्ट आम्ही 6 to 7 मंथ्स आम्ही मॅक्सिमम टाईम देतो की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ज्याने जेवढं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तेवढं इन्व्हेस्टमेंट 6 to 7 मंथमध्ये तो रिकव्हरी व्हावं ह्या हिशोबानं आम्ही एक फ्रँचायझी मॉड्यूल रेडी केलो. त्या फ्रँचायझी मॉड्यूलमध्ये आम्ही 3 मॉड्यूल रेडी केलो आहे, जेणेकरून 2.5 लाख, 3 लाख अँड 4.5 लाख. 2.5 लाखमध्ये आम्ही फक्त इन शॉप ब्रँडिंग करतो. इन शॉपचे जे तुमचं स्वतःचं गाळा असू दे नाही तर तुम्ही रेंटल असू दे त्या आम्ही डेव्हलपमेंट करून देतो. त्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, इक्विपमेंट्स देतो, प्रमोशन्स देतो आणि एव्हरीथिंग लाईफ टाईम सपोर्ट देतो. अँड सेकंड मॉड्यूल जे आहे फूड कार्ट येते, जे एक मॉडर्न फूड कार्ट आहे. त्यामध्ये सेम थिंग्स जस्ट फूड कार्ट ॲड होते. आणि एस्पेशली थर्ड आमचं एक बेस्ट प्रोजेक्ट आहे जे आता ऑलरेडी आम्ही सांगलीमध्ये लॉन्च केलेलं आहे. फूड बस आहे. फूड बसमध्ये इनसाईडच तुम्ही सगळं प्रिपेअरिंग करणार आणि सर्व करणार. आणि तुम्हाला सोबत आम्ही प्रीमिक्सेस जे देतो ते प्रीमिक्सेस नॉन कलर्ड, नॉन प्रिझर्वेटिव्ह काही नाही आणि जेन्युइन फूड असणार आहे, जेन्युइन साऊथ क्वालिटी टेस्ट असणार आहे. 3 लाखमध्ये तुम्हाला फूड कार्ट देणार. फूड कार्ट इन्क्लुडिंग दीज ऑल थिंग्स, हे सर्व थिंग्स तुम्हाला मिळणार. आणि थर्डला तुम्हाला काय मिळणार आहे, फूड व्हॅन मिळणार. आता तुम्ही समजा तेच लोकेशन मला पाहिजेलं आहे बट मला मुव्हेबल करायचं आहे. फूड कार्ट पण मुव्हेबल आहे, त्याला तुम्ही 2 व्हीलर वगैरे अटॅच करून मूव्ह करू शकता. 2 व्हीलर तुम्ही आम्हाला दिला असा त्याला आम्ही अटॅच करून देऊ शकतो. आणि सेम ब्रँडिंग तिन्ही मॉडेलमध्ये मिळणार.
सेम क्वालिटी, सेम प्रोफेशनलिझम, सेम हायजिनिक थिंग्स, एव्हरीथिंग सेम मिळणार. सर इचलकरंजीत असं सध्या राधाकृष्ण चौकात आमचे मेन ब्रँच आहे, जिथं आम्ही ट्रेनिंग देतो, सर्व गोष्टी करतो. आणि इचलकरंजीत शहापूर आहे, शहापूरपाशी शहापूर चौपाटी म्हणून एक फूड मॉल झालेला आहे नवीन, तिथं आमचा ब्रँच अवेलेबल आहे. आणि कर्नाटकात आता रिसेंटली बेडकेळला आमचं ओपनिंग झालेलं आहे. बेडकेळामध्ये पण खाऊ गली नवीन आहे, बेडकेळ सर्कलपासून थोडंसं पुढं गेल्यावर तिथं पण आमची ब्रँच ओपनिंग आहे, सक्सेसफुल रनिंग आहे. आणि सांगलीला फूड ट्रक आमचं आता विजयनगर चौकात 7767037357 हे माझा नंबर आहे. मित्रांनो, स्पेशल तूप घातलेली ताटी इडली घेतलेली आहे, तट्टे इडलीसुद्धा असं म्हणतात काही भागामध्ये. आणि खूपच मस्त प्रेमानं तयार केली आणि व्यवस्थित माहितीसुद्धा दिलेली आहे. तर आपण आता टेस्ट करूया. सांबार स्पेशल आहे म्हणून पहिल्यांदा सांबारमध्ये याला बुडवतो इडलीला. खूप मस्त आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जसं सांगितलं त्यांचा सांबार एक स्पेशल आहे आणि त्या पद्धतीनं ह्याला टेस्ट आलेली आहे. मित्रांनो खूपच मस्त. आणि वडासुद्धा बघू शकता, असं गरम गरम वडा आणि केळीच्या पानावर ते वाढतात. आणि चटणीसुद्धा यांची गोड आहे, एकदम मस्त आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि फ्रँचायझी घ्यायची असेल तर पत्ता दिसतोय याच्यावर तुम्ही फोन करून फ्रँचायझीसुद्धा घेऊ शकता आणि इतर माहितीसाठी कॉल